नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पालक भजीची रेसिपी। एकदम साधी सोपी सिंपल अशी आहे। तर मी कशी बनवते ते तुमच्यासोबत शेअर करते। इथं आमचा दक्ष पण किती आवडीने खात आहे बघा। तर इकडं मी पालक आधी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्याला बारीक कट करून घेतलेला आहे। आणि इकडं साईडला एका भांड्यामध्ये मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 चमचा मिरची पावडर घालून घेतलेला आहे। त्यानंतर चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलेलं आहे। अजवाईन घालून घेतलेला आहे। त्यानंतर जिरे आणि जिरे पावडर पण घालून घेतलेला आहे आणि त्याला आता 2 मिनटं मी चमच्याने मिक्स करून घेणार आहे। मसाला सगळा एकत्र करून घेणार आहे। बघा अशा प्रकारे मी मसाला सगळा एकत्र करून घेतलेला आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये पालक जे चिरून ठेवलेलं ते पण त्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहे। त्याला पण सगळा मसाला लागावे म्हणून बघा अशा प्रकारे मी सगळं एकत्र करून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी बेसन 5-6 चमचे घालून घेतलेलं आहे। तांदळाचं पीठ जरी असलं तरी ते पण घातलं तरी चालते। भजी असं छान कुरकुरीत होतात। माझ्याकडं तांदळाचं पीठ नव्हतं म्हणून मी बेसनच फक्त घालून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर ते मिक्स करून झाल्यावर त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद आणि खायचा सोडा मी चिमटभरच घातलेला आहे, कारण की दक्ष पण खाणार होता म्हणून मी लई सोडा वापरलेला नाही आहे। आणि जेवढं पाणी लागेल मी तेवढंच घालून घेतलेलं आहे आणि त्याला मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर इकडे एक मिरची 3 तुकडे करून मिरचीचे छोटे छोटे बारीक कट करून घेतलेलं आहे। त्यानंतर तिकडे मी गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं। तेल गरम झाल्यावर मी त्याच्यामध्ये भजी असं चमच्याने मी घालून घेतलेलं आहे। आणि आता मी त्याला दोन्ही बाजूने तळून घेणार आहे व्यवस्थित। भजीचा तरी वास मस्त सुटलेला आहे। आणि तळून झाल्यावर मी इकडं साईडला प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे। त्याच्यातलं तेल सगळं मी काढून घेतलेलं आहे बघा। आणि आतमध्ये पण कच्चं वगैरे काही राहिलेलं आहे, परफेक्ट तळून घेतलेलं आहे बघा। त्यानंतर उभे मिरच्या घालून मी तशा प्रकारे पण मी तळून घेतलेलं आहे। मिरच्या जरी घातलं नसलं तरी चालते, तसंच जरी तळलं तरी चालते। हे मिरचीचे भजी असे मी तळून घेतलेले आहे। त्यानंतर बटाटो पण मी असं बारीक बारीक स्लाईड करून घेतलेलं, ते पण मी पीठ लावून असं व्यवस्थित दोन्ही बाजूनं ते पण तळून घेतलेलं आहे। हे पण भजी छान लागते, बटाट्याची भजी पण मस्त लागते। तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता। त्याला पण असं मस्तपैकी मी दोन्ही बाजूंना तळून घेतलेलं आहे बघा। असे टर्म करून कसे फुगलेले आहेत बघा। अशा प्रकारे माझी 3 प्रकारच्या भज्या तयार झालेल्या आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।